टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. जसं की तुम्हाला माहीतच आहे, मी आलेली आहे घरी गावाकड. तर आता मी आणि माझी मम्मी आलो होतो घराच्या पाठीमागं. ते घराच्या पाठीमागे जे झाड वगैरे आहेत ते पूर्ण वाढलेत आणि रस्त्यावर आलेत ते कट करण्यासाठी. तर आणि ऊन पण खूप पडलेलं आहे, तरी पण ह्या उन्हात आलेलो आहे आम्ही. चला बघूया मम्मी काय करायला. हे आहे आमचं घर, पाठीमागून असं दिसतंय. आणि हे सगळे झाड आहेत ना, खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर वाढलेत. तर हे सगळं कट करायचं चालू आहे. आणि इथं बघा, इथं आहे माझी मम्मी. ही झाडं कट करायचं काम चालू आहे. अजून खूप सारं वाढलेलं आहे इकडं. आणि इथून असं घर आहे. आता आम्ही हे थोडंफार मोडून घेतलेलं आहे शेळ्यांना घालायला. आणि हे बघा, इथं आहे हे शेवग्याचं झाड. आणि हे झाड बघा किती मोठं. आणि ह्याला बघा शेवगा किती लागलेत. आणि इथं आहे हे आंब्याचं झाड, आमचं आंबे पण लागलेत. इथं पण आहे. आत्ता लागायला चालू झालेत. हे बघा, हे आहेत आमचे शेळ्यांचे पिल्ले. आणि हे खायला आणलेलं बघून लगेच पळत आलेत. दिवसभर ह्या गोट्यात इकडून तिकडे तिकडून इकडे पळतच असतात. त्यांना काही कामच नाही. खात्यात आणि पळतात, खात्यात आणि पळतात. आणि इकडं आहेत आमच्या शेळ्या. आता ह्यांना पण थोडंसं खायला घालायचं. 3च आहेत शेळ्या आमच्यात तसं. तर हे बघा, इथं आमच्या झाडाला लागलेल्या आहेत खूप साऱ्या चिंचा. आणि ह्या पिकलेल्या आहेत. तर हे पाडायचं काम चालू आहे. आणि इथं ह्या चिंचा पाडलेल्या आहेत थोड्याफार. आणि इथं वर अजून पाडायचं चालू आहे. इथं दादा चढलेला आहे वर. दिसतच नाहीये पण इथून काय. दादा वरून चिंचा पाडायला लागलाय. आणि आम्ही खाली सगळेजण गोळा करायला. त्या चिंचा सगळ्या आमच्या डोक्यातच पडायला लागल्यात. लय जोरात लागतात आणि त्या चिंचा. हे बघा, इथं झाडामध्ये कोण आहे? तर इथं आहे मधमाशांचं पोळं. आणि इथं बघा दादा बसून चिंचा पाडत होता. आणि इथं आम्ही सगळेजण खाली चिंचा गोळा करायला लागलो. आणि आमचं लक्ष गेलं म्हणून बरं, त्याला धक्का नाही लागला. जर त्याला धक्का लागला असता तर आम्हाला इथून पळायचं पण समजलं नसतं. कधी माशा येऊन चावल्या असतं हे पण समजलं नसतं. मधमाशाचं पोळं दिसल्यावर मम्मीचं, दादाचं वगैरे सगळ्यांचं नियोजन चालू होतं ते मधमाशाचं पोळं काढायचं. तोपर्यंत म्हटलं चला त्यांचं नियोजन लागूच तर मी इकडे चिंचा खाऊन घेते. तर मी इकडे चिंचा खात बसले होते. आणि ते काय काय करतायत ते बघत बसले होते. तर बघूया आता कधी निघतंय काय निघतंय ते मधमाशाचं पोळं, काय नियोजन लावतात हे. इथं आहे मऊ. आणि इथं मऊ काढण्याचा कार्यक्रम चालू आहे. वरती दादा आहे. इथं मम्मी माझी उभारलेली आहे त्याच्यावरती चढून. आणि इथं मऊ आहे. तर हा करायचा कार्यक्रम चालू आहे. चिंचा पाडत होतो आम्ही. आणि त्यात हे दिसल्यावर आता हे करायचं चालू आहे ते बंद करून. इथं हे शॉल वगैरे घेऊन मऊ काढायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. बघूया आता निघतोय का काय होतंय. आणि माझी मम्मी तर अशी सुपरमॅन सारखी. त्यांना वाटेल तोच आमचा छोटा म्हणून त्याच्यातच येऊन बसते.
माझी मम्मी उतरलेली आहे आता खाली. बुरका घातला. मम्मी सर तिथून माशा आहेत तिला. आज एवढं छोट्या खात्रीनं एवढं मोठं कसं कापणार. नियोजन लावायला लागलं आता तिथं वर. पण ते कापल्या कापल्या पळायचं पण नाहीतर ते येऊन काय नाही होत तुला. तू पांघरून घेतला. उठत नाही ते असं कच करा आणि टाकून मग कुराड बिराड दिली असती पण जोरात नुसतं का असं तोडाल्यावर कुठला डाकू येऊन झाड तोडायला. डॉन बनेगा डॉन. उठतोय तो. नाही उठलं तोड. टाटा बाय बाय खाली आलो. तोड ना. तू चादर सांभाळायची होईल त्याला. हॅलो हॅलो काय झालं. माशा उठलेल्या आहेत पूर्णपणे सगळ्या. गेलं काय. तोंड झाक. नाही नाही जाऊ दे थांबित ना. मासे तसे जात नाही तिथे थांब दिसला कुठं आहे. सगळं पेड्यावर मोरताय की अर्धा एक तास मेहनत करून हे एवढंसच मध निघाला. यामधून हा छोटासाच मधमाशांचा पोळा होता त्यामुळे थोडंसंच त्यातून मध निघालं. तर तासभर टाइमपास करून आम्ही मऊ काढला आणि त्यातलं मध एवढंसच निघालं. ते जास्त मोठं नव्हतं. ते माशा बसल्या होत्या म्हणून आम्हाला खूप मोठं दिसत होतं पण ते मोठं नव्हतं. तर आम्ही फायनली ते अर्धा एक तास टाइमपास करून तर निघला फायनली. आणि आता आम्ही परत चिंचा पाडायला चालू केले. तर चला फटाफट गोळा करूया कारण खूप वेळ झाला. तर इथं आम्ही चिंचा काढून गोळा करून पोते भरून ठेवतोय आणि ह्या चिंचा आम्ही विकतोय. तर इथं हे एवढं आत्ताशी गोळा करून झालेलं आहे आणि इथं ऑलरेडी एक पोतं भरून ठेवलेलं आहे. आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6 आणि इकडं कांदे लावलेले आहेत घराच्या जवळ. तर त्या कांद्यांना पाणी सोडलेलं आहे. तेच पप्पा बघायला लागलेत पाणी सोडलेलं. तर आजच्या पुरतं एवढंच. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. आणि आपण लवकरच भेटूया एक नवीन व्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि हा बघा संध्याकाळचा व्ह्यू आमच्या घरापासला किती भारी दिसतो.